हाय फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल तर बघा, मी सगळे नोट्स काढलेले आहे की टी सी एसची डिमांड काय आहे आणि टी सी एसने कोणते प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्ही हे टॉपिक कराल ना, याच्या संदर्भात आजूबाजूच्या जवळपास प्रश्न विचारलेले असतात. तर आपल्याला मुख्य घटक कोणते करायचे आहेत ते आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो की आता बघा, मराठीमध्ये जर 10 प्रश्न विचारले तर पहिल्या स्टेपमध्ये 5 आणि सेकंड स्टेपमध्ये 5 असे 10 प्रश्न विचारलेले असतो आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. तर आपल्याला जास्तीत जास्त तर 80 या 85 सॉल्व करणं गरजेचे आहे. तेव्हाच आपण त्या परीक्षामध्ये आपण टिकू शकतो आणि आपण त्या टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. तर बघा, मराठीमध्ये उतारा दिलेल्या उतारामध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि वाक्यात उपयोग आणि मिश्रमध्ये 2 क्वेश्चन विचारले आहे, समानार्थीमध्ये 1 आणि विरुद्धार्थीमध्ये 1 असे 5 प्रश्न विचारलेले आहेत. इंग्लिशमध्ये सुद्धा उतारामध्ये म्हणजे पॅसेजमध्ये 3 क्वेश्चन दिलेले आहेत आणि सिनोनिम्स आणि अँथोनिम्समध्ये एक प्रश्न म्हणजे से 2 पॅराजंबल सुद्धा विचारलेले आहे म्हणतात आणि इरळ सुद्धा 1 प्रश्न. तर असे मिळून 5 प्रश्न विचारलेले आहेत. सामान्य विज्ञानमध्ये कसं आहे, समाजसेवक व 4 क्वेश्चन विचारले आहे आणि करंट कोणते विचारत आहे 2023 ते 24 चे करंट विचारलेले आहे. आणि पोषण अभियानमध्ये आपल्याला 7 आणि 8 क्वेश्चन. ICDS मध्ये डेट्स इयर ते विचारलेले आहे आणि ICDSची उद्दिष्टे काय आहे, बाल सुधारणा कायदा, याच्यामध्ये तर जास्तीत जास्त बाल कायदे, कलम, बेटी बचाव बेटी पढाव हे सध्या विचारलेले आहेत. अंगण आणि आपल्याला जर मॅथमध्ये करायचे आहे तर मॅथमध्ये त्यांनी IMP टॉपिक कोणते विचारलेले आहे, कारण की याच्यावर 20 क्वेश्चन विचारले आहेत. तर 20 क्वेश्चनमधून नंबरमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले आहेत आणि ब्लड रिलेशन, अल्फाबेट्स कोडिंग डिकोडिंगमध्ये आणि सिम्प्लिफिकेशनमध्ये 4 क्वेश्चन आणि ब्लड रिलेशनमध्ये 4 क्वेश्चन आणि बोट प्रवाह, पाण्याची टाकी, नळ, बोर्डमास म्हणजे वैवारीवर 4 क्वेश्चन्स आणि अक्षरमालिका, नातेसंबंध याच्यावर इतके मॅथमध्ये विचारले आहे. आणि हिस्ट्रीमध्ये डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, टिळकाची घोषणा, महाराष्ट्र, नदीवर तर जास्तीत जास्त कसा 1-2 प्रश्न हमखास विचारला असतो आणि जनगणना, बाल आयुष्य भारत योजना, अन्न सुरक्षा कायदा, पोषण आहार योजना हे सगळं GK मध्ये विचारले आहे. पचन संस्था आणि समाजसुधारकमध्ये सुद्धा विचारले आहे. सत्यशोधक समाजाची म्हणजे कोणत्या वर्षी कोणती योजना गेली आहे हे सुद्धा विचारलेले आहे. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की कोणत्या गोष्टीवर TCS विचारले आहेत तेच फक्त आपल्याला करून जाणे भाग आहे. आपण जास्तीची आपल्याला PhD नाही करायचे आहे. फक्त TCSची डिमांड काय आहे त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचे आहे. तर त्यासाठीच आणि अजून सुद्धा ICDSमध्ये ICDSचे उद्देश, स्वाधार योजना, पोषण 2.1, सक्षम योजना, पोषण ट्रॅक, बेटी बचाव हे तुम्हाला सांगितले. अंगणवाडी सेविकाची कोणती चूक आहे, कोणते बरोबर आहे. मिनी अंगणवाडीची लोकसंख्या किती आहे, मिनी अंगणवाडीची लोकसंख्या 150 ते 200 काहीतरी आहे, 150 ते 200 आहे. हो, 150 ते 200, 200 आणि मग 400ची छोटी अंगणवाडी. मिनी अंगणवाडी 150 पासून तर 200 काहीतरी आहे मिनी अंगणवाडीची, अशी काहीतरी विचारली आहे. तर लोकसंख्या करणे गरजेचे आहे ICDSचे कार्य. तर इतके आपल्याला करून जाणे आहे. तर इतकं आपण म्हणजे TCSच्या डिमांडनुसारच आपल्याला अभ्यास करून गरजेचे आहेत. हे माझा बनवण्याचा उद्देश होता. आणि हा मैत्रिणी, तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडेल ना तर लाईक करा, शेअर करा, गरजू व्यक्तींना शेअर करा विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि
पेपरासाठी बेस्ट ऑफ लक. ज्यांच्या सगळ्यात शेवटी आहे, माझं सगळ्यात शेवटी आहे. तर मी यूट्यूबवरून ऑनलाईन लेक्चर बघितले आणि हे सगळं पार्ट म्हणजे कोणते IMP टॉपिक विचारले आहे हे सगळं लिहून काढली आणि ते तुम्हाला मी शेअर केली आहेत. ते ती निगेटिव्ह मार्किंग आहे. सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व नाही करायचे आहे. 0.5 मार्किंग आहे. तर आपल्याला जे IMP आहे ना, म्हणजे जे आपल्याला जे मेन आधी पहिले येतात ते आधी सॉल्व करायचा. नंतर आपल्याला काय करायचा, जे असं कन्फ्युजन वाटते की याचे उत्तर हा आहे की तो आहे, तर त्याला शेवटी सॉल्व करायचा. आणि तरी आपल्या अंशी तरी आपल्याला सॉल्व करणं गरजेचे आहे. तर मनात भीती आहे, भीती बाळगायचं नाही, प्रयत्न करायचं. नंतरच्या नंतर पाहू रिझल्ट जो येईल तो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तेव्हापर्यंत तुम्ही आपली स्वतःची काळजी घ्या. चला ठीक आहे, बाय.